उद्योजक सुप्रसिद्ध उद्योजक अर्थातच बाळू मामा तवळे यांना विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. या अपूर्वाताई आपण पुढे आलात तरी चालेल. अपूर्वाताई, मी अपूर्वाताई यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचंय. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध रील स्टार अपूर्वा पाटील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. विद्यमान नगरसेवक भावी नगरसेवक संकेतजी बासे यांना मी विनंती करते की त्यांनी करेक्ट करतो. एक मिनिट. विद्यमान कार्य सम्राट नगरसेवक आणि पुढचे भावी नगराध्यक्ष कर्जत शहराच्या विकासाचा नवा तीर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय संकेतजी बासे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अपूर्वाताई पाटील यांना सन्मानित करावं. महेश प्रतिष्ठान बदलापूर. फ्रेंड्स गोविंदा पथक यांनी या ठिकाणी थर लावून झाल्यानंतर कळंबोलीला जायचं आहे अशा तुमच्या प्रतिनिधींनी आम्हाला इथे कळवलेलं आहे. हॅलो से हॅलो. कृपया पुढील सादरीकरणासाठी स्टेज मोकळा करायचा आहे. कृपया व्यासपीठावर खूप गर्दी झालेली आहे, सहकार्य करा. जरा व्यासपीठ जरा मोकळं करा. महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री क्रांती रेडकर यांचं आगमन मंचावर झालेलं आहे. जोरदार टाळ्या. जरा तुमच्या एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. मराठी सिनेसृष्टीतली तारका क्रांती रेडकर. टाळ्यांचा आवाज येऊ द्या, टाळ्यांचा आवाज. हॅलो. पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया करून आपण थोडा मंच खाली करावा. क्रांतीताई रेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, गायिका, दिग्दर्शिका अशा अनेक भूमिकांमध्ये आपण त्यांना पाहतो. आपल्या कसदार अभिनयाने ज्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य नेहमीच गाजवलंय क्रांतीताई रेडकर आपल्या या कर्जत नगरीमध्ये आमदार साहेबांच्या महेंद्र शेठ तोरवे साहेबांच्या या दहीहंडीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. परंतु कर्जतकरांच्या टाळ्या अजून आल्या नाही. टाळ्या आल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या बाबांकडून खरं तर अभिनयाचे धडे त्यांनी गिरवले आणि आज
महाराष्ट्रातील त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मी विनंती करतोय मीनाताई यांना की आपल्या शुभ हस्ते आपण क्रांतीताई रेडकर यांना सन्मानित करावं. खरं तर सून असावी अशी या चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील त्यांनी आपल्या कामाचा डंका वाजवला. गंगाजल, माझा नवरा तुझी बायको अशा संकल्पनेच्या चित्रपटामध्ये देखील क्रांतीताईंना आपण पाहिलं. जत्राचा डान्स कसा विसरू शकतो मित्रांनो. कोंबडी पळाली गाणं होईल का डीजे यानंतर. जत्रा असेल, ईशा असेल, सून माझ्या भाग्याची, घरच्यांसाठी झालं काही, गाव तसा चांगला, शिक्षणाच्या आईचा घो, ऑन ड्युटी 24 तास, शहाणपण देगा देवा, मोरिया, नो एंट्री, पिपाणी, फक्त लढ म्हणा, खो खो सारख्या नामवंत चित्रपटामध्ये ज्यांनी अभिनय केलाय त्या क्रांतीताई रेडकर यांचा सन्मान मीनाताईंच्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती आमदार साहेबांच्या दही हंडीमध्ये केला जातो. एकदा जोरदार टाळ्या कर्जतकर क्रांतीताईंसाठी होऊन जाऊ द्या. ताईंना विनंती आहे की आपण पुढे यावं. क्रांतीताई आणि आपल्या शुभ हस्ते आपण गोविंदा पथकाला सन्मानित करावं. फ्रेंड्स गोविंदा पथक. एक माईक द्या ना. आणखी एक. हॅलो ताई, तुमच्याशी थोडा संवाद साधायचे सर्वांना. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या चित्रपटांची मालिका असतील इतर यांची लाईन एवढी मोठी होती की मला आठवलं आमदार साहेबांच्या कामांची लाईन एवढीच मोठी आमच्या. मला तीच आठवण झाली. एवढ्या चित्रपटांचा अभिनयाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. परंतु कर्जतकरांचा अनुभव काय म्हणाल, जे तुमचं जोरदार कर्जतकरांनी स्वागत या नगरीमध्ये तुमचं केलं, त्याबद्दल आपण काय म्हणाल? राम राम कर्जतकर, राम राम. खरंच खूप आनंद होतोय मला इथे येताना. आणि दरवर्षी जसं आपण हा उत्सव दहीहंडीचा साजरा करतोच तसंच ह्या वर्षी सुद्धा मानाची जी कर्जतची दहीहंडी असते ती फक्त आणि फक्त आमदार, आपले सगळ्यांचे लाडके आमदार महेंद्रजी थोरवे यांची असते. आणि ह्या वर्षीही अगदी दिमाखात हा सोहळा पार पडतोय हे बघून मला फार आनंद होतोय. आणि इथे चिमुकले सगळे आपले गोविंदा आलेले आहेत, तर त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करू इच्छिते. आणि आज त्यांचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स त्यांनी द्यावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. हॅलो हॅलो. सर्वात महत्वाचं म्हणजे आमदार साहेबांनी जेव्हा या कार्यक्रमांना सुरुवात केली तेव्हा महिला गोविंदा पथक एवढ्या मोठ्या संख्येने येत नव्हते, परंतु गेल्या वर्षीपासून मागच्या 2 वर्षांपासून ही संख्या वाढत चालली. त्या महिला गोविंदा पथकांसाठी तुम्ही काय म्हणाल? अच्छा, आपल्याकडे महिला गोविंदा पथक सुद्धा येतात का? Yes. क्या बात है. मला असं वाटतं की इथे बाई पण भारी देवा म्हणायला हरकत नाही. आणि जिथे किंवा ज्या परिवारात इकडच्या महिलाही इतक्या आघाडीने काम करत असतात, तर त्यामुळे आज मला आणि अख्खं हे नियोजन करायला सुद्धा करिश्मानी खूप मदत केली. इथे अगदी या गेटवर येईस तोवर ती माझ्याबरोबर नेहमी टचमध्ये होती. सो थँक्यू करिश्मा. आणि त्याचबरोबर इथे येणाऱ्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना मी प्रोत्साहन देऊ इच्छिते की आज तुम्ही घरातनं बाहेर पडून हा खेळ खेळताय आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं एक शारीरिकरित्या सुद्धा धाडस दाखवताय, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आहे. खूप खूप धन्यवाद. मी ताईंना विनंती करतोय की आपण सन्मानाने आसनस्थ व्हावं. धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो. कृपया करून विनंती आहे पदाधिकाऱ्यांना. दहीहंडी की उत्सवाच्या स्टेज निमित्ताने खाली आज करावं. आपण यथेच्छ सत्कार व सन्मान या निमित्ताने करणार आहोत. ते रोटरी क्लब ऑफ कर्जत यांच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल, उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने होतोय. मी कमिटीच्या वतीनं कर्जत शहर शिवसेनेचे कार्यकर्ते येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण, आणि रोटरी क्लबचे मेंबर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर उभे राहून आपण येथे सत्कार स्वीकारायचा आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ
माजी देऊन नगरसेविका आपण दगडेताई त्याचबरोबर निल्लेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. रोटरी क्लब ऑफ कर्जतचा सत्कार विनंती येथे आहे या की कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय. प्रज्वल